सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यङ्करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। छान. नमस्कार मंडळी, आपण आजचं सेशन सुरू करूया. आजचा गोषवारा सुषमा माहुर म्हणणार ना. नमस्कार मंडळी. ज्ञानेश्वर अध्याय 10वा गोषवारा. अध्याय 10वा विभूती योग. ओव्या 1 ते 63 व श्लोक 1. या अध्यायाच्या प्रारंभी ज्ञानेश्वर महाराज आपापल्या सद्गुरूंचे नमन व गुणवर्णन करीत आहे आणि या ग्रंथाचे सगळे श्रेय आपल्या गुरुच्या पदरात टाकतात. कारण ज्ञान मिळाल्याने त्या ज्ञानाचा अभिमानही आपल्याला बाळगायला नको. म्हणतात की हे सद्गुरू तुम्ही ब्रह्मज्ञानाचा बोध करविता व विद्यारूपी कमळाचा विकास करता. तुम्हाला मी नमन करतो. संसाररूपी अंधाराचा नाश करणारा तू सूर्य आहेस. तुझे स्वरूप अमर्याद, सामर्थ्य अगाध आणि निरुपम आहे. नुकतीच तारुण्यात येणारी तुझी अवस्था म्हणजे आत्मसमाधी. तिचे लीलेने पालन करणे हीच तुझी क्रीडा आहे. तुम्हीच सर्व जगाचे पालन करणारे रत्नाची खाण आहेत. संतरूपी वनात चंदनरूपी श्रेष्ठ म्हणून माऊली आपल्या गुरूंना पुन्हा नमस्कार करतात. सर्व जगाचे मांगल्य, रत्नाची खाण, आराधनेस योग्य अशी मूर्ती, आत्मज्ञान अनुभव देणारा राजा, वेद तात्पर्याचा, मदनाचा मदन भक्तीस योग्य, प्रपंचरूपी हत्तीचे गंढस्थळ भेदणारा, विश्वाच्या उत्पत्तीचे ठिकाण असणारे श्री गुरुराया, माझा नमस्कार असो. आपण जे गुरुदेव त्यांची वाणी जेव्हा भिवू नकोस असे वचन देते, तेव्हा शांतादी नवरस रूपी दिव्यांचा ठाव लागतो. म्हणजे नवरस रूपी दिवे प्रज्वलित केले जातात. तेव्हा साहित्यातील नवरसांचा अमृतासारखा ठाव लागतो. माऊली म्हणतात की जसे गुरुची कृपा हाच मूर्तिमंत गणपती होय. तो जेव्हा आपले बुद्धी सामर्थ्य देतो तेव्हा लहान मुलामध्ये सुद्धा पूर्ण विद्येचा विकास होतो. चतुर चित्तरूपी चकोरास आनंद देणारा चंद्र, ब्रह्मानुभवाचा राजा, वेद गुणांचा समुद्र, संसाररूपी हत्तीचे गंधस्थळ फोडणारे म्हणजे संसाररूपी मनमोहादी विकार नष्ट करतात. विश्वाची निर्मिती जिथून झाली म्हणजे ओंकार किंवा सत्यलोक, ते स्थान म्हणजे गुरुचे आहेत. महाराज जसे आपले प्रेम हेच कोणी सरस्वती आपल्या प्रेमरूपी वाणीने एखाद्या मुक्यावर कृपा केली तर तो मुका बृहस्पती बरोबर अनेक गहन विषयावर वादविवाद करू शकेल. ज्याच्यावर आपली कृपा होते तो जीव असला तरी तो शंकराच्या बरोबरीने चढतो. एवढे त्या गुरुकृपेचे महात्म्य सांगितले आहे. आणखी निवेदन करतात की एवढ्या सर्व गोष्टी ज्या सामर्थ्याने होतात त्या शिष्याच्या मर्यादित वाणीने कसे वर्णन करता येईल. जसे आणखी बुद्धीच्या बळाने गुरूंचे वर्णन करणे म्हणजे जसे सूर्याला चकचकीत करण्याकरता त्याला लोखंडाच्या आरशाप्रमाणे घासण्याची गरज आहे का? किंवा अथांग महासागराला कशाचा पाहुणचार करता येईल. त्याचप्रमाणे कोणत्या वासाच्या योगाने कापुराला सुगंधित करता येईल. चंदनाला कशाची उटी लावावी. तसेच
अमृताहूनही गोड आणखी काय पदार्थ शिजवायचे? जसे आकाशावर मांडव बांधणे शक्य नाही, तसेच गुरुचे महात्म्य आकलन करणे शक्य नाही. म्हणून ते गुरूंना फक्त नमस्कार करतात. ते पुन्हा संबोधन करतात, की गुरूंचे वर्णन करायचा प्रयत्न करणे म्हणजे पाणीदार मोत्यावर चकाकी लावणे लावणे असून अभ्रकाचा मुलामा देण्यासारखे हास्यास्पद होईल. ते व्यर्थ आहे. शुद्ध सोन्याला चांदीचा वर्क लावणे व्यर्थ आहे. तसेच गुरूंची स्तुती माझ्या सामर्थ्यामुळे करणे व्यर्थ आहे. म्हणून ज्ञानेश्वर त्यांच्या गुरूंच्या चरणावर डोके ठेवून नुसते नमन करतात. माऊली म्हणतात, की गुरूंची कृपादृष्टी माझ्यावर झाल्याने कृष्ण अर्जुन संवादरूपी गंगा यमुनेचा संगम होण्याचे क्षेत्र जे प्रयाग तेथील मी वड साक्षी झालो आहे. जसे पूर्वी उपमन्यूने दूध द्या अशी विनंती केल्यास शंकराने त्याला सागराच्या दुधाची वाटीच दिली आणि ध्रुवबाळ रुसला म्हणून त्याला नारायणाने कौतुकाने ध्रुवपदाचा खाऊ देऊन त्याची समजूत घातली. तशी गीतेचे मी गायन करावे एवढी योग्यता मला माझ्या गुरूंनी देऊन माझ्यावर कृपादृष्टी केली. हे पहा, शब्दरूपी अरण्यामध्ये वाटेल तितके भटकले असता त्या वाचारूप वृक्षास विचाररूप फळे आल्याची गोष्ट कानावर येत नाही. परंतु ती वाचाच माझ्या बाबतीत विचारांचा कल्पवृक्ष झाली आहे. माऊली म्हणतात, गीतेतला अगाध अध्यायाबद्दल आतापर्यंत गुरूंच्या कृपेमुळे मी फार धिटाईने जे काही बोललो, त्याबद्दल मला क्षमा करावी. मी म्हणजे माझा देह, ते माझ्या बुद्धीला समजत नव्हते. तेथे सद्गुरूंनी माझी बुद्धी म्हणजे आनंदाचे भांडार केली. भांडाराची खोली केली. म्हणजे गुरूंनी माझी जडबुद्धी दूर करून गीतार्थ समजेल अशी ती आनंदरूप केली. ओव्या 1 ते 23 पर्यंत माऊलींनी गुरूंचे वर्णन सांगितले आहे, असे निलिमाताईंनी सांगितले. आतापर्यंतच्या अध्यायात पूर्वखंड मोठ्या हौसेने ओविरूप छंदाने सहजरूप निरूपण केला. आता ओव्या 23 ते 63 यामध्ये एकेका अध्यायातील विशेषता सांगतात. पहिल्या अध्यायात अर्जुनाला आप्तसंबंधींचा विनाशाचा खेद अर्जुन संवादे विषाद योग वर्णिला आहे. दुसऱ्यामध्ये स्पष्ट निष्काम परंतु ज्ञानयोग व बुद्धियोग यांच्यातला फरक सांगितला आहे. तिसऱ्या अध्यायात कर्ममार्गाबद्दल सांगितले तर चौथ्या अध्यायात त्याला ज्ञानाची जोड दिली आहे. 5व्या अध्यायात गूढपणे अष्टांग योग सांगितला आहे तर 6व्या अध्यायात आसनापासून समाधीपर्यंत अष्टांग योगाची सविस्तर माहिती सांगितली आहे. ज्याचा योगाने जीवात्म्याचे ऐक्य होते तेच योगाचे तत्व आसनापासून प्रारंभ करून स्पष्ट तऱ्हेने उघड केलेले आहेत. 7व्या अध्यायात प्रथम प्रकृतीचा म्हणजे मायेचा निराश करून जे पुरुषोत्तमाची आर्त जिज्ञासू अर्थार्थी व ज्ञानी अशा 4 भूमिकातून भक्ती करतात ते सांगितले आहे. नंतर 7व्या अध्यायात शेवटी सांगितलेल्या 7 प्रश्नांची उत्तरे देऊन प्रयाणाच्या म्हणजे सर्वोच्च बुद्धिमत्ता सिद्धीचा प्रकार सांगितला. याप्रमाणे 7 प्रश्नांची उत्तरे देऊन 8व्यात ते प्रश्न संपविले. आता असंख्यात असलेल्या वेदामध्ये जेवढा मतलब प्राप्त होतो तेवढा सर्व एकलक्ष ग्रंथ असलेल्या महाभारतात सापडतो. मग संपूर्ण वेदांचे तत्वज्ञान ज्या महाभारत गीतेच्या ग्रंथामध्ये आहे त्या सर्व 700 श्लोकांचा भगवान श्रीकृष्ण अर्जुन संवादाचा संपूर्ण सारांश तो 9व्या अध्यायात सांगितला आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, त्या सर्व श्लोकांचा सारांश सांगायला मी मनातून भ्यालो होतो. त्याचा गर्व मी कशाला करू? अहो, गूढ साखर यांचे आकार एकाच रसापासून झाले आहेत, तरी त्याची गोडी जशी वेगवेगळी होते, त्याचप्रमाणे त्या अध्यायाची स्थिती आहे. काही ब्रह्मतत्वाचे बोलतात, काही अध्याय विशिष्ट श्लोकामध्ये ब्रह्मज्ञानाचा विषय बोलतात, तर काही अध्याय ब्रह्म जाणण्याचा यत्न करता स्वतः ज्ञान कलेसह विलयास जातात, म्हणजे ब्रह्मरूप होतात. असे गीतेचे अध्याय निरनिराळ्या स्वरूपाचे आहेत. जसे कोणी एकाने वशिष्ठ ऋषीच्या काठीने
प्रकाश केला, तर विश्वामित्राने त्या सृष्टीवर आणखी वेगळे जग म्हणजे सृष्टी रचली. नल नावाच्या वानराने पाषाणाचा सेतू समुद्रात तयार केला. कोणी एकाने मारुतीने आकाशात उडान करून सूर्याला पकडले. तर अगस्त्य ऋषींनी समुद्र म्हणजे एक मुठभर पाणी समजून पिऊन टाकला. त्याचप्रमाणे मी जो अजाण त्या माझ्याकडून बोलण्याच्या पलीकडे असलेल्या 9व्या अध्यायाचा अभिप्राय तुम्ही बोलवला. परंतु येथे असे आहे, की राम व रावण हे एकमेकांशी कसे लढले, हे सांगावयाचे असेल, तर जसे राम-रावण हे एकमेकास युद्धात भिडले, तसे. त्याप्रमाणे 9व्या अध्यायातील श्रीकृष्णाने केलेला उपदेश तो 9व्या अध्यायासारखाच आहे. असे माऊली म्हणून पुढे सांगतात, की त्याप्रमाणे मी आपल्या बुद्धीप्रमाणे व्याख्यान केले. आता गीतेचा दुसरा भाग उत्तरखंड ऐका. या अध्यायात आता अर्जुनाला विशेष व सामान्य विभूती मराठी भाषेच्या सुंदरपणाने शांत रस, शृंगार रसाला जिंकील व ओव्या तर अलंकार शास्त्राला भूषण होतील. निलिमाताईंनी माहिती दिली की 9 रसामधला शांतरस ज्ञानेश्वरांनी ह्या अध्यायामध्ये घातला आहे. आतापर्यंत 8 रसांचा उपयोग केलेला होता. मूळ संस्कृत गीता ग्रंथ व मराठी ग्रंथांचा दोन्हींचा भाव चांगला समजला तर कोणता मूळ ग्रंथ आहे हे समजणार नाही. ज्याप्रमाणे शरीराच्या सौंदर्याला शरीर हेच अलंकारास भूषण होते, त्याचप्रमाणे मराठी भाषा आणि संस्कृत या दोन्ही एकाच अभिप्रायाच्या पालखीत शोभतात. गीतेचा पुढे आलेला अभिप्राय सांगत असता शृंगारादी 9 रसांचा वर्षाव होतो. वरच्या ओळीत सांगितलेला परिणाम ज्याच्या योगाने होईल, तसे मराठी भाषेचे सौंदर्य घेऊन 9 रसांना आणले व मग गीतातत्त्व रचले. त्याप्रमाणे संपूर्ण जगाचा श्रेष्ठ गुरु असलेला व शहाण्याच्या चित्ताला आश्चर्यभूत असणारा यादवातील श्रेष्ठ श्रीकृष्ण जे बोलला ते ऐका. निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानदेव त्या श्रीकृष्णाने अर्जुनाशी काय भाषण केले ते पहिल्या श्लोकात श्रीकृष्ण म्हणाले, माझ्या भाषणाने संतोष पावणाऱ्या आता तुला तुझ्या एवढं सांगितलं तरी चालेल, कारण तुम्ही आता त्या श्लोकाबद्दल सांगितलं ना, तर आता इथे थांबलं म्हणजे आपण समरी म्हणतोय ना, तर तेवढं सांगितलं तरी पुढे छान हो, सांगितलं तुम्ही. हो. सुरुवातीचं सगळं तुम्ही छान सांगितलं. ओके. ओके. तर आता आपल्याकडे एक नवीन व्यक्ती आली आहे, मृणाल म्हणून. मृणाल ही डॉक्टर आहे आणि तिला गीता शिकायची खूप इच्छा होती, म्हणून मी बघायला आली की कसं वाटतंय ते. आणि अ, अ, मृणाल, प्रत्येक वेळी आपण काय करतो, मागच्या क्लासमध्ये काय झालं ते एक विद्यार्थी सांगतात. त्या सुषमाताईंनी मागच्या वेळी आपण काय काय केलं ते सांगितलं आणि मग आपण पुढे जातो, म्हणजे मग आपली लिंक लागते काय आपण मागच्या वेळेला केलं. Sure. तर हा, तर आता आपण आजचं सुरू करूया, मंत्र दुसऱ्यापासून. आणि रोहिणीताई आपल्याला इथे स्क्रीनवरती तो अध्याय दाखवतात आणि मग आपल्यापैकी ज्यांचा टर्न असेल त्याच्याप्रमाणे ते सांगतात. मला वाटतं पहिला कोणाचा? माझाच आहे, मनीषा. गुड. हो हा, मनीष, चालेल. दुसऱ्यापासून ना? हा, दुसऱ्यापासून. हो. हो, चालेल. न न मे विदुसुरगणाः प्रभवं न महर्षयः अहमादिर्हि देवानां महर्षीणां च सर्वशः. देवांना किंवा महर्षींना माझी उत्पत्ती माहीत नाही, कारण देव आणि महर्षी या सर्वांचे आदिकारण मी आहे. या माझ्या स्वरूपी वेदांना बोलता येईना, मन आणि प्राण यांची गती माझ्या स्वरूपी चालेना. सूर्य व चंद्र हे माझ्या स्वरूपी रात्रीशिवाय मावळले, ते माझ्या स्वरूपाचे प्रकाशन करू शकत नाहीत. पोटात असलेला गर्भ ज्याप्रमाणे आपल्या आईचे वय जाणत नाही, त्याप्रमाणे देवांना माझे ज्ञान होत नाही. नाही, हा आणि विचार खूप छान आहे. आपली जी सृष्टी निर्मितीची पद्धत आहे त्याच्याप्रमाणे
आधी ब्रह्म, ब्रह्म म्हणजे चैतन्य आपल्या सगळ्याच्या शरीरात असतं ते ब्रह्म. आणि ब्रह्मापासून सगळ्या गोष्टी निर्माण झाल्या. आणि जेव्हा त्या सगळ्या निर्माण झाल्या तेव्हाच देव आणि महर्षी पण निर्माण झाले. तर त्यांना असं म्हणायचं, मग हे देव आणि महर्षी सुद्धा जेव्हा सगळ्यात म्हणजे जेव्हा सृष्टी निर्माण केली तेव्हा झालेले आहेत. मग त्यांना ब्रह्माची कशी माहिती असेल? म्हणून त्यांनी म्हटलंय की मूल जे असतं त्याला कुठे आपल्या आईचं वय माहिती असतं, कारण ते तर म्हणजे आई आधी आली आणि मग मूल आलंय ना. म्हणून हं. किती छान कल्पना आहे तिथे. जाऊया पुढे. आणि ज्याप्रमाणे पाण्यात राहणाऱ्या प्राण्यांना समुद्राचे माप कळत नाहीत किंवा चिलटास आकाश ओलांडता येत नाही, त्याप्रमाणे मोठाल्या ऋषींचे ज्ञान माझी ओळख करू शकत नाही. मी कोण आहे, केवढा आहे, कोणापासून व केव्हा उत्पन्न झालो, या गोष्टींचा निर्णय करण्यात किती एक युगे निघून गेली. मोठाले ऋषी आणि हे देव यांना आणि दुसरे जेवढे म्हणून प्राणी आहेत, ते सर्वांना मीच कारण आहे. म्हणून अर्जुना, मला जाणणे त्यांना कठीण आहे. पर्वतावरून खाली आलेले पाणी पुन्हा पर्वतावर चढेल, अथवा वाढणारे झाड शेंड्याकडून मुळाकडे जाईल, तर माझ्यापासून आलेल्या जगाकडून मी जाणला जाईल. अथवा वडाच्या सूक्ष्म अंकुरात जर वडाचे विस्तीर्ण झाड सापडले जाईल, अथवा लाटांमध्ये जर समुद्र साठवला जाईल, अथवा ही पृथ्वी जर परमाणूत सांपडली जाईल, असे झाले तर अर्जुना, माझ्यापासून उत्पन्न झालेल्या प्राण्यांना, मोठाल्या ऋषींना अथवा देवांना माझी ओळख होण्याचा लाग आहे. असा जरी मी जाणण्याला कठीण आहे, तरी कदाचित जो कोणी ब्राह्मवृत्ती टाकून देहाही अनात्म तत्वांकडे जाणारी वृत्ती काढून सर्व इंद्रियाकडे पाठमोरा होतो, वृत्ती अंतर्मुख करतो, देहादी अनात्म तत्वांकडे जरी त्याची प्रवृत्ती झाली तरी तेथून वेगाने माघारी फिरतो, स्थूल, सूक्ष्म व कारण हे देह मागे टाकून विचाराने त्यांचा निराश करून पंचमहाभूतांच्याही माथ्यावर जो चढतो, पंचमहाभूतांचा निराश करतो. एथ वेद मुके जाहले, मन पवन पांगुळले, राती वीण मावळले, रवी शशी, उदरीचा गर्भु जैसा, नेणे मायेची वयसा, देवांसी मी तैसा चोजवेना, आणि जळचरा उदधीचे मान, मशकान नोलांडवे गगन, तैसे महर्षींचे ज्ञान, नेणे माते. मी कवण केतुला, कवणाचा कै जाहला, निवृत्ती या करिता बोला, युगे गेली. महर्षी आणि या देवा, येरा भूत जाता सर्वा, मी आदी म्हणोनी पांडवा, जाणता अवघड. उतरले उदक पर्वत वळढगे, हम्म. का वाढते झाड मुळी लागे, तरी मिया लागे जाले जगे, जाणीजे मी. हम्म. का गाभे वने वटून गिवसवे, हम्म. तरंगी सागरू साठवे, का परमाणू माझी सामावे, भूगोलू हा. तरी मी या जालिया जीवा, महर्षी अथवा देवा, माते जाणावया होआवा, अवकाशुगा. ऐसाही जरी विपाये, सांडूनी पुढील पाये, सर्वेंद्रियांसी होये पाठमोरा जो. पर्वतलाही वेगी बहुडे, देह सांडूनी मागिलीकडे, महाभूतांची या चढे, माथयावरी. यो मामज मनादींच वेत्ती लोकमहेश्वरम, असमूढ
स्मर्त्येषु सर्व पापै प्रमुच्यते. तो मला जन्मरहित, अनादी आणि लोकमहेश्वर असे जाणतो. तो मानवांमध्ये ज्ञानी आहे व तो सर्व पापांपासून मुक्त होतो. याप्रमाणे चांगल्या रीतीने त्या ठिकाणी स्थिर राहून शुद्ध आत्मप्रकाशाच्या योगाने आपल्या डोळ्यांनी प्रत्यक्ष माझे जन्मराहित्य जो जाणतो, मी आरंभाच्या पलीकडील अनादी आहे आणि सर्व लोकांचा मुख्य ईश्वर आहे, अशा मला तो जो पुरुष याप्रमाणे जाणतो, तो पुरुष पाषाणांमध्ये परीस जसा श्रेष्ठ किंवा सर्व रसात अमृत जसे श्रेष्ठ, त्याप्रमाणे तो मनुष्याच्या आकाराने आलेला माझा श्रेष्ठ अंश आहे असे समज. तो ज्ञानाची चालती मूर्ती आहे. त्याचे अवयव ते सुखाला फुटलेले अंकुर आहेत. परंतु त्याच्या ठिकाणी दिसणारा माणूसपणा हा लोकांच्या दृष्टीला होणारा भ्रम आहे. अर्जुना, हिरा जर अकस्मात कापरात सापडला व त्यावर जर पाणी पडले, तर त्या पाण्याकडून तो विरघळल्याशिवाय भिन्न असा बाहेर निराळा कसा पडणार नाही? तर पडेल, तो कापरासारखा पाण्यात विरघळणार नाही. त्याप्रमाणे मनुष्य प्राण्यात जरी तो शरीरधारी दिसला, तरी पण त्याच्या ठिकाणी जन्म मृत्यू आदी करून प्रकृती दोषांची गोष्टही माहिती नसते. त्या पुरुषाला आपोआपच पापे टाकून जातात. ज्याप्रमाणे आग लागलेल्या चंदनाच्या झाडाला वेढा घालून असलेले साप सोडून जातात, त्याप्रमाणे मला जो ओळखतो तो संकल्पांकडून टाकला जातो. तेच मला कसे जाणावे असे जर काही तुझे मन इच्छा करील, तर मी असा आहे व हे माझ्यापासून झालेले निराळे पदार्थ असे आहेत ते ऐक. ते माझे विकार भिन्न भिन्न प्राण्यांमध्ये त्यांच्या त्यांच्या प्रकृतीसारखे बनून संपूर्ण त्रैलोक्यात पसरले आहेत. हं. एक मिनिट थांबायचंय. हा, आता इथे आपल्याला खूप इंटरेस्टिंग आहे हा ब्रह्म आपण जे म्हणतो ब्रह्म त्याच्याबद्दल ते बोलतात आहे. म्हणजे कृष्ण जरी असं म्हटला मी त्याचा अर्थ ब्रह्माच्या बद्दल तो बोलतोय. आणि आपल्या थिअरीमध्ये तुम्हाला माहित आहे की उपादानकारक म्हणजे निर्माण करणारा ब्रह्मच आहे आणि त्याचं मटेरियल जे आहे तो पण ब्रह्मच आहे. हो. आणि ईश्वर बेसिकली ईश्वर म्हणजे ब्रह्म आणि माया माया. म्हणून आपण तयार झालो. तर याच्यावरती एक चिन्मयानंदांची गंमत सांगतो. चिन्मयानंदांना एका त्यांच्या शिष्याने प्रश्न विचारला की स्वामीजी, ईश्वर हे सगळं निर्माण करतो, मग आपले आई वडील काय करतात? तर त्याच्यावरती चिन्मयानंदांनी खूप छान उत्तर दिलं. ते म्हटलं की तुमचे आई वडील हे इन्स्ट्रुमेंटल असतात. ईश्वराने सगळं निर्माण केलं आहे, पण तुमच्या आई वडिलांना सुद्धा पण ईश्वरानेच निर्माण केलंय किंवा तुमच्या आजी आजोबांना सुद्धा ईश्वरानेच निर्माण केलंय. आता आपण हे जे ब्रह्म म्हणतोय ते अनादी आहे, अजन्म आहे. म्हणजे ब्रह्माला कोणी आई वडील नाही आहेत तिकडे. त्यामुळे ब्रह्मापासून सगळं सुरू झालेलं आहे. आणि म्हणजे मग नाहीतर तुम्ही पुन्हा विचार कराल की ब्रह्माच्या आई वडिलांचा प्रश्न आहे तुम्ही काढाल, म्हणून आधीच सांगितलंय त्यांनी की ब्रह्म जे आहे ते अनादी आहे, अजन्म आहे, त्याला जन्म नाही आहे. आणि पूर्ण विश्वाचं जे काय कर्ता आहे ते ईश्वर आहे. आणि या ईश्वरापासूनच हे सगळं झालेलं आहे. आणि आपण वेगवेगळे प्राणी म्हणतो ते वेगवेगळे आकार. आता शेवटच्या ओवीमध्ये जसं सांगितलंय की माझ्याच विकारांचे ते वेगवेगळे आकार आहेत. तर काही तुम्ही घेतलं, कुठलाही प्राणी घेतला, कुठलंही झाड घेतलं, काही घेतलं, त्याच्यामध्ये जो आत्मा असतो तो म्हणजे ब्रह्म. आणि ते जे काय ब्रह्म आहे ते सगळं एकच आहे आणि त्या ब्रह्मापासूनच आपण सगळेजण झालेलं आहे. तर अशा प्रकारचा हा छान मंत्र आहे. तर आता आपण ओव्या वाचू. थँक्यू. तैसा राहोनी ठाय ठिके, स्वप्रकाशे चोखे, अजत्व माझे देखे, आपुलिये डोळा. मी आदासी परू, सकळ लोक महेश्वरू, एसिया माते जो नरू, या परी जाणे.
तो पाषाणा माझी परसू, रसा माझी सिद्धरसू. तैसा मनुष्याकृती अंशू, तो माझाची जाण. तो चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयव ते सुखांचे कोंब. जरी माणूसपणाची भांब, लोकाची महागू. अगा अवचिता कापुरा, माझी सापडला हिरा. वरी पाडियला निरा, न निवे केवी. तैसा मनुष्य लोका आत, जो जरी जाहला प्राकृत. जो जरी जाहला प्राकृतू. तरी प्रकृती दोषाची मातू, नेणीजे तेथ. तो आपसयेची सांडजे पापी, जैसा जळत चंदनू सर्पी. तैसा माते जाणे तो संकल्पी, वर्जुनी घालिजे. तेची माते कैसे जाणिजे, ऐसे कल्पी जरी चित्त तुझे. तरी बी ऐसा हे माझे भाव ऐके. जो वगळला जो वगळाला भूती, सारिखे होऊनी प्रकृती. विखुरले आहे ती जगती, आगविये. झालं ना? थँक्यू. हो, माझं झालं. आता रवी कुलकर्णी. He is हा. doing this favor. सुरू करू. हो. ओके. बुद्धिर्ज्ञानं सम्मोहः, क्षमा सत्यं दमः शमः, सुखं दुःखं भवो भावो, भयं चाभवमेव च, अहिंसा समता तुष्टिः, तपोदानं यशो यशः, भवन्ति भावा भूतानां, मत्त एवं पृथग्विधा. हम्म. बुद्धि ज्ञान असम्मोह क्षमा सत्य दम क्षम सुख दुःख होणे न होणे भय व अभय अहिंसा समता. अरे काय वाचतोय मी, बरोबर आहे ना? हे बरोबर म्हणते, बरोबर असते. हा. तो त्याचा अर्थ वाचते. अहिंसा समता तुष्टी तप दान यश अपकीर्ती इत्यादी भूतांचे निरनिराळ्या प्रकारचे भाव माझ्यापासूनच उत्पन्न होतात. म्हणजे आपल्या मताची काही बुद्धी आहे किंवा असमूह असेल ते सुद्धा, हे सगळं ब्रह्मामुळेच निर्माण झालंय. वाच. त्यापैकी पहिली बुद्धी आहे असे समज. नंतर आघात ज्ञान, असमोह, सहज उपस्थित झालेल्या ज्ञेय गोष्टीकडे विवेकपूर्वक प्रवृत्ती, सहन करण्याचा स्वभाव म्हणजे क्षमा, आणि सत्य ही समज. मग क्षम म्हणजे मनोनिग्रह आणि दम म्हणजे इंद्रिय निग्रह. हे दोन आणि लोकात असलेले सुख व दुःख आणि अर्जुना होणे आणि नसणे आणि अर्जुना होणे आणि नसणे या सर्वांची माझ्याच विकारात गणना कर. आता अर्जुना, भय आणि निर्भयपणा, अहिंसा आणि समबुद्धी ही माझीच रूपे आहेत, हे तू जाण. दान, यश व दुष्कीर्ती हे जे विकार सर्व ठिकाणी राहतात ते माझ्यापासून प्राण्यांच्या ठिकाणी उत्पन्न होतात. जशी भूते वेगवेगळी आहेत तसेच हे भाव वेगळे वेगळे आहेत असे समज. त्यापैकी कित्येक भाव माझ्या ज्ञानात उत्पन्न होतात आणि कित्येक मला जाणत नाहीत, म्हणजे माझ्या अज्ञानात उत्पन्न होतात. अरे अरे अर्जुना, प्रकाश आणि अंधार हे परस्पर विरुद्ध स्वभावाचे असूनही ते ज्याप्रमाणे एका सूर्यापासूनच होतात, सूर्याच्या उदयात प्रकाश दिसतो आणि सूर्याच्या अस्ताबरोबर अंधार होतो, आणि माझे जे ज्ञान होणे अथवा माझे जे अज्ञान असणे हे प्राण्यांच्या देवाचे कर्तव्य आहे. म्हणून त्याप्रमाणे प्राणीमात्रांच्या ठिकाणी कमी जास्त प्रमाणात या विकारास व्हावे लागते. याप्रमाणे माझ्या विकारात ही संपूर्ण जीवनसृष्टी सापडली आहे असे अर्जुना समज.
आता या सृष्टीचे पालन करणारे आणि ज्यांच्या ताब्यात सर्व लोक वागतात ते आणखीन 11 भाव तुला सांगेन. हो व्यवस्थित. ते प्रथम जाण बुद्धी मग ज्ञान जे निरवधी असमोह सहन सिद्धी क्षमा सत्य असे असमोह सहन सिद्धी क्षमा सत्य मग शम दम दोन्ही सुख दुःख वर्तत जनी अर्जुना भावा मानी भावाची माझी आता भय आणि निर्भयता अहिंसा आणि समता हे मम रूपची पांडुसुता ओळख तू दान यश अपकीर्ती ते जे भाव सर्वत्र वसती ते मजची पासूनी होती भूतांचा ठाई जैसी भूते आहाती सिनानी तैसेची हे वगळाले मानी एक उपजती माझा ज्ञानी एक नेणती माते अगा प्रकाश आणि कवडसे हे सूर्याची स्तव जैसे प्रकाश उदयी दिसे तम असतुसे आणि माझे जे जाणणे नेणणे ते तव भूतांची या दैवाचे करणे म्हणून भूतिभावांचे होणे विषम पडे या परी माझ्या भावी हे जीवसृष्टी आहे आगवी गुंतली असे जाणावी पंडुकुमारा आता ये सृष्टीचे पालक तया अधीन वर्तती लोक ते 11 भाव आणिक सांगेन तुझ. महर्षयः सप्त पूर्वे चत्वारो मनवस्तथा मद्भावा मानसा जाता येषां लोक इमः प्रजः. प्राचीन म्हणजे कश्यपदी 7 महर्षी असे 4 म्हणजे स्वयंभुआदी मनु हे माझे भाव माझ्या मनापासून उत्पन्न झाले ही प्रजा यांची सृष्टी आहे. आम्हाला थोडंसं याच्याबद्दल सांगायचंय. आता इथे आपल्याला सांगितलंय की मन्वंतरात एकेका मन्वंतरात म्हणजे आपल्या काळाचं जे हे केलंय त्यांनी विश्लेषण केलेलं आहे. त्याच्यामध्ये मनु आणि मनुचा जो काळ त्याला आपण मन्वंतर म्हणतो. तर आपलं सध्या वैवस्वत हे आपला मनु आहे. पण अगदी सुरुवातीला जे झाले 4 मनु त्यांचे नाव रुद्र शार्वाणी, ब्रह्म शार्वाणी, धर्म शार्वाणी आणि दक्ष श्रवणी हे जे मुख्य मनु होते त्यांनी पृथ्वीवरती म्हणण्यापेक्षा पृथ्वीवरती लोक आणि देव वगैरे निर्माण करायचं काम केलं. तर मग हे आपण ऋषी बघितले. पण आपल्याला जी सप्तऋषी आपण आकाशात बघतो पुलह क्रतू वगैरे ती जी 7 ऋषी आहेत. तर या जे मन्वंतर तुम्हाला मनु जे तुम्हाला सांगितले त्यांनी जे लोकांनी संसार सोडला आहे अशा प्रकारचे लोक मनूंनी निर्माण केले. आणि हे जे सप्त ऋषी होते त्यांनी आपल्यासारखे जे लोक किंवा प्रजा आपण ज्याला म्हणू तशी प्रजा त्यांनी निर्माण केली. अशा प्रकारे आपल्या धर्मामध्ये सांगितलंय. आणखीन त्याचं जास्त स्पष्टीकरण आपल्याला 8व्या श्लोकामध्ये दिलेलं आहे. आणि पण सगळ्याचं निर्माण करणारा कोण तर फक्त ब्रह्म 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 ब्रह्म. आता तुम्ही म्हणाल हे सगळं खूप गोंधळ टाकणार आहे. कारण काय की आपण जेव्हा लहान होतो तेव्हा आपण असं शिकलो की विष्णू होते ते झोपले होते आणि त्यांच्या नाभीतून ब्रह्म निघाल्या ब्रह्माजी निघाले आणि मग त्याच्यापासून सगळं जग निर्माण झालं. तर मग तेव्हा आपल्याला असं म्हणतात की स्वामीजी इथे म्हणतात वत्सा तुला ही कल्पना घ्यायला पाहिजे की तू तेव्हा लहान होतास म्हणून तुला तशा प्रकारे सांगितलं. आपण म्हणतो ना अध्यात्म वनोवन
तर ते अध्यात्म वनवन होतं जेव्हा आपण छोटे होतो तेव्हा तेव्हा सांगत होते की विष्णू झोपले होते आणि त्यांच्या नाभीतून सगळं निघालं वगैरे असं. आता तुम्ही थोडेसे मॅच्युअर झालेले आहात, तर तुम्ही आता समजा 10व्या वर्गात आहे असं समजूया. तर याच्या बाबतीत स्वामीजी आणखीन एक उदाहरण द्यायचे की आपण जेव्हा छोटे असतो तेव्हा आपल्याला सांगतात की सूर्य पूर्वेकडे उगवतो आणि पश्चिमेकडे मावळतो. आता तुम्ही 8-10 वर्षाचे झाला की तुम्हाला सांगतात की सूर्य उगवतच नाही, पृथ्वी फिरते म्हणून आपले सगळे दिवस आणि रात्र होतात, राईट. तर ते झालं अध्यात्म 201 आपण म्हणूया की पुढच्या वर्षीचं ते अध्यात्म झालं. तसंच आता आपण आणखी मोठ्या वर्गात आहोत म्हणून आपल्याला सांगतात आहे की ईश्वराने हे सगळं निर्माण केलेलं आहे आणि ईश्वर हाच करता होता आणि ईश्वर हाच मटेरियल होता आणि त्याच्यापासून हे सगळं निर्माण झालंय. आणि मग त्यांनी जेव्हा पृथ्वी निर्माण केली, आपण जेव्हा तुमच्यापैकी बरेच जण उपनिषदासाठी येणार आहात त्याच्यामध्ये आपण याचं सविस्तर वर्णन ऐकणार आहोत की काळ कसा निर्माण केला आणि सगळं जग कसं निर्माण केलं. हा पहिलाच प्रश्न होता, तर त्याच्याबद्दल आपण तिकडे बघणार आहोत. पण आता थोडस आपल्याला बाकीच्या सगळ्यांना सांगायचं म्हणून, तर जेव्हा सृष्टी निर्माण केली तेव्हा देश, काळ आणि वस्तू अशा 3 गोष्टी त्यांनी निर्माण केलेल्या आहेत. तर आणि जो काय ब्रह्म आहे तो निर्गुण निराकार आहे, त्याच्यापासून काहीच होत नाही. पण 2 गोष्टी असतात, राईट, ब्रह्म आणि माया. ब्रह्म आणि माया मिळून जे होतं त्याला आपण अ, ईश्वर म्हणतो. ईश्वराने हे सगळं केलेलं आहे आणि तो जो आपला ईश्वर आहे तो विवर्त काळ ईश्वर असा म्हटलं जातो. म्हणजे जो कधीच बदलत नाही अशा प्रकारचा जो देव आहे त्याला आपण विवर्त ईश्वर म्हणतो. आणि आता आपण इथे बघतोय की आपली बुद्धी, ज्ञान हे पण ईश्वरानेच निर्माण केलंय. आणि ते सगळं निर्माण केल्यानंतर ह्या ज्या आपले जे फॉर्म्स आहेत, जे फॉर्म तयार झाली ती 7 ऋषी आणि 4 महर्षी किंवा मनु ज्याला आपण म्हणतो, त्या मनूंनी मिळून हे सगळे आपले जे फॉर्म्स आहेत ते त्यांनी तयार केले. जसं झाडाचं बीजच असतं पण त्याच्यापासून पूर्ण वृक्ष निर्माण होतो, तशाप्रमाणे आपल्याला जे काय आपले हे बीजाची गोष्ट आपण आधी पण पाहिलेली होती की त्या स्वरूपात आपण असतो आणि त्याच्यापासून आपले हे जे शरीर निर्माण झाली ती सगळे या 7 ऋषींनी आणि 4 महर्षी होते त्यांनी निर्माण केलेली आहे. तर खूप त्याच्या मागे आता ज्ञानेश्वर महाराज आपल्याला सांगतात आहे ते हे सगळं तत्वज्ञान आपल्या वेदामध्ये आहे आणि तिथूनच त्यांनी घेतलेलं आहे. पण नुसतं असं आपल्याला सांगितलं की ते जे काय 7 महर्षी होते आणि 4 मनु होते त्यांनी निर्माण केलं, तर त्याचा आपल्याला संदर्भ लागत नाही म्हणून मी तुम्हाला हे सगळे डिटेल सांगते. आणि आता आपण विभूतीबद्दल बोलणार आहोत, पण आपण हा मंत्र संपवूया. जाऊया पुढे. तरी अर्जुना, सर्व गुणांनी श्रेष्ठ मोठ्या मोठ्या ऋषींमध्ये प्रसिद्ध असलेले ज्ञाते जे कश्यपदी 7 ऋषी, 14 मनूंपैकी स्वयंभू आदी करून मुख्य मूळ जे 4 मन, तेही आणखीन सांगितले जाते. अगं अर्जुना, सृष्टीची घडामोड चालावी म्हणून वर सांगितल्याप्रमाणे हे 11 जण माझ्या मनापासून उत्पन्न झाले. ज्यावेळी स्वर्गादी लोकांची काही व्यवस्था लागली नव्हती व या त्रैलोक्याचा काही मांडलेला नव्हता आणि महाभूतांचे समुदाय उपयोगात आले नव्हते, त्याच वेळी हे कश्यपदी 11 जण उत्पन्न झाले. मग त्या 11 जणांनी इंद्रादी 8 लोकपालांना, दिशांच्या स्वामींना उत्पन्न केले व त्यांना त्या दिशांचे स्वामी नेमून ठेवले. व त्या म्हणजे त्या ऋषींनी आधी इंद्र वगैरे लोक निर्माण केले की जे सगळ्या या समजा भूतलावरती काय असेल त्याची ते काळजी घेतली. तर ते जे लोकपाल त्यांना म्हणतात ते लोकपाल आधी त्यांनी निर्माण केले. जाऊया पुढे. या लोकपालांनी नाना प्रकारचे लोक उत्पन्न केले म्हणून वर सांगितलेले महर्षी इत्यादी
हे 11 राजे आहेत आणि बाकीचे लोकपालाधिक हे यांची प्रजा आहे. असा हा माझा विस्तार आहे असे समज. अर्जुना, पहा, पहिल्या प्रथम फक्त एक बी असते, मग त्यालाच अंकुर फुटल्यावर ते बुधा होते, व त्या बुंध्यातून बुंदा होते, व त्या बुंद्यातून फांद्याचे अंकुर निघतात. पहा, या फांद्यापासून पुढे लहान मोठ्या शाखा पसरतात आणि त्या फांद्यापासून कोवळी पालवी व पाने फुटतात व पालवीपासून फूल व फळ उत्पन्न होते. त्याप्रमाणे सर्व झाड तयार होते. विचार करून पाहिले तर ते झाड म्हणजे केवळ बीजच आहे. त्याप्रमाणे प्रथम मी एकटाच मी होतो. मग ते मी त्याच्या मनाला उत्पन्न करते झाले आणि त्या मनापासून कश्यपादी 7 ऋषी आणि स्वयंभू आदी 4 मनु उत्पन्न झाले. त्यांनी इंद्र, अग्नी, यम, वरुण, नैऋत्य, वायू, कुबेर व ईशान असे हे लोकपाल उत्पन्न केले व त्या लोकपालांनी अनेक प्रकारांच्या स्वर्गादी लोकांची रचना केली व त्या लोकांपासून ही सर्व प्रजा उत्पन्न झाली. याप्रमाणे हे दिसत असलेले विश्व खरोखर माझ्यापासूनच निर्माण झाले नाही काय, परंतु हा माझाच विस्तार आहे अशा दृष्टीने जो पाहिल त्याला पटेल. तरी आगवांची गुणी वृद्ध, जे महर्षा माझी प्रबुद्ध, कश्यपादी प्रसिद्ध सप्तऋषी आणि काही सांगिजतील, जे 14 स्वयंभू मुख्य मुदल 4 मनु. ऐसे हे 11 माझ्या मनी जाहले धनुर्धारा, सृष्टीची या व्यापारा लागून या. जे लोकांची ये व्यवस्था न पडे, जे या त्रिभुवनाचे काही न मांडे, तै महाभूतांचे दळवांडे अचुंबित असे. जैची जे जाहले इही लोकपाळ केले, अध्यक्ष रचुनी ठेविले इही जन. म्हणून 11 हे राजा, अग येर लोक याची या प्रजा. ऐसा हा विस्तारू माझा ओळख तू. पाहे पारंभी बीज ऐकले, मग तेची विरुढलिया बुड जाहले. बुडी कोंब निघाले खांदियाचे, खांदियापासून अनेका पसरलिया शाखोपशाखा. शाखांस्तव देखा पल्लव पाने, पल्लवी फूल फळ, एवं वृक्षत्व झाहले सकळ. ते निर्धारिता केवळ बीजची रे. ऐसे मी एकची पाहिले, मग मी ते मनाते व्याले. तेथ सप्तऋषी जाहले आणि 4 मनु. इही लोकपाळ केले, लोकपाळी विविध लोक साजिले. लोकांपासून निपजले प्रजा जात. ऐसेनी हे विश्व येथे मीची प्रसवला निरुते. परिभावचे निहाते माने जया. ठीक, पुढे दुसरं कोणतरी आहे ना? आम्ही आहे. एतां विभूति योगं च मम यो वित्त तत्त्वतः. सो विकम्पेन योगेन युज्यते नात्र संशयः. हा माझा विस्तार, विभूती व अभेद योग जो पूर्णपणे जाणतो तो माझ्या अखंड अशा महाअभेद योगाने युक्त होतो, याविषयी संदेह नाही. अर्जुना, म्हणून वर सांगितलेले हे बुद्ध्यादिक भाव ह्या माझ्या विभूती आहेत आणि यांच्या योगाने हे सर्व जग व्यापून राहिले आहे. म्हणून अर्जुना, याप्रमाणे ब्रह्मदेवापासून प्रारंभ करून शेवट मुंगीपर्यंत माझ्या वाचून दुसरी गोष्टच नाही. याप्रमाणे जो यथार्थ जाणतो त्याला ज्ञानाची जागृती झाली आहे. म्हणून त्याला उत्तम व मध्यम
या भेदाचे स्वप्न पडेल का? नाही. मी आणि माझ्या विभूती व विभूतींनी व्यापलेले प्राणी हे सर्व एकच आहेत असे ऐक्याच्या प्रतीतीने जो जाणतो. म्हणून अशा या संशयरहित महायोगाने, ऐक्य भावनेने तो खरोखर कृतार्थ झाला आहे यात शंका घेण्याचे कारण नाही. कारण की अर्जुना, अशा अभेद दृष्टीने जो मला भजतो त्याच्या भजनाच्या छंदात माझा प्रवेश आहे. म्हणून अभेद असा जो भक्तियोग, याच्याबद्दल काही एक शंका नसून यास खंडही नाही. शिवाय याचे आचरण करीत असता त्यात जरी थोडा बहुत व्यत्यय आला तरी त्यापासून चांगलेच फल प्राप्त होते. ते तुला 6व्या अध्यायात 40व्या श्लोकात सांगितलेच आहे. तेच माझे ऐक्य कसे आहे हे समजण्याची मनात इच्छा उत्पन्न होत असेल तर ऐक, ते मी सांगतो. या लागी सुभद्रापती, हे भाव या माझी या विभूती, आणि याची या व्याप्ती व्यापिले विश्व. म्हणून गा या परी ब्रह्मादी पिपिलिकावरी, मी वाचुनी दुसरी गोठी नाही. ऐसे जाणे जो साचे, तयाचे इरे जाहले ज्ञानाचे. म्हणून उत्तम मध्यम भेदाचे दुःस्वप्न तया. मी माझी या विभूती आणि विभूती व्यष्टली या व्यक्ती, हे आघवे योग प्रतीती एकची मानी. म्हणून निशंके येणे महायोगे, मज मिनला मनाचे नियांगे. एथ संशय करणे न लगे, तो त्रिशुद्धी जाहला. काजे ऐसे किरीटी, माते भजे जो अभेदा दिठी. तयाचिये भजनाचिये नाटी, सूती मज. म्हणून अभेदे जो भक्ती योगू, तेथ शंका नाही नये खंगू. करिता ठेला तरी चांग, ते सांगितले षष्ठी. तोची अभेदू कैसा, हे जाणावया मानसा. साध झाली तरी परियेसा, बोली जेल. अहम सर्वस्य प्रभवो, मत्तः सर्व प्रवर्तते. इति मत्वा भजन्ते मा बुधा भाव समन्वितः. मी सर्वांचे आदी कारण आहे. माझ्यापासून सर्व विश्वाची उत्पत्ती होते असे जाणून प्रेमाने युक्त होऊन ज्ञानी माझी भक्ती करतात. तरी अर्जुना, या सर्व जगाला मी जन्म देणारा आहे आणि या सर्वांची स्थिती माझ्यापासूनच आहे. लाटांच्या अनेक परंपरांचा जन्म अर्जुना पाण्यातच होतो व त्या लाटांना आश्रय पाणीच असते व त्यांचे असणे पाण्यावरच अवलंबून आहे. याप्रमाणे पहा, सर्व स्थितीत त्या लाटांना ज्याप्रमाणे एक पाणीच आहे, त्याप्रमाणे माझ्याशिवाय या सर्व विश्वात दुसरे असे काही नाही. याप्रमाणे मी व्यापक आहे असे समजून ते मला वाटेल तेथे भजतात. परंतु हे त्यांचे भजन खरोखरच्या निर्माण झालेल्या अशा प्रेमभावनेने केलेले असते. वारा जसा आकाशरूप होऊन आकाशातच वावरतो, तसे देशकाळ वर्तमान हे सर्व माझ्या स्वरूपाशी एकरूप आहेत असे समजून ते वागतात. अशा माझ्या ज्ञानाने युक्त असलेले जे आत्मज्ञानी आहेत, ते मी जो जगद्रूप या मला अंतःकरणात साठवून त्रैलोक्यात सुखाने क्रीडा व्यवहार करीत असतात. जो जो प्राणी दिसेल तो तो प्रत्यक्ष परमात्मा आहे असे समजावे. हा माझा भक्तियोग आहे असे निश्चित समज. तरी मीची एक सर्वा, या जगा जन्म पांडवा. आणि मजची पासुनी आघवा, निर्वाहो यांचा. कल्लोळ माळा अनेगा, जन्मजळींची पैगा. आणि तया जळची आश्रयो तरंगा, जीवनही जळ. ऐसे आगवांची ठाई, तया जळची जेवी पाही. तैसा मी वाचुनी नाही, विश्वी ये. ऐसी ये व्यापका माते, मानुनी जे भजती भलते थे. परी साचोकारे उदिते, प्रेम भावे. देश काळ वर्तमान, आघवे मजसी करुनी अभिन्न. जैसा वायू होऊनी गगन, गगनीची विचरे. ऐसे निजे निज ज्ञानी, खेळत सुखे त्रिभुवनी. जगद्रूपामनी साठवुनी माते,
जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. हा भक्ती योगू निश्चित जाण माझा. हा, एक मिनिट थांबायचं. हे जे शेवटची ओवी होती ना, जे जे भेटे भेटे भूत. हा हा, ही खूप महत्वाची आहे. म्हणजे आपल्याला जितके काही प्राणी दिसतात, जितके काही व्यक्ती दिसतात, ते प्रत्येक म्हणजे परमेश्वर आहे. आणि आम्हाला नेहमी याच्यावरून आपण ज्ञानेश्वरांचं उदाहरण नेहमी बघतो की रेड्याला त्यांनी बोलायला शिकवलं, तर रेड्या करून ऍक्च्युअली बोलून घेतलं, कारण त्यांना माहिती होतं की आपल्यामध्ये जसा आत्मा आहे तसा त्या रेड्यामध्ये आहे. आपण जसं ब्रह्माचे एक एक रूप आहोत, तसंच तो रेड्या पण तसाच ब्रह्माचा रूप आहे. आणि म्हणून ते म्हणतात की जे जे भेट भूत ते ते मानेचे मानिजे भगवंत. कुठलाही असेल तरी ते पण भगवंताचं रूप. भगवंत. खूप सुंदर ओवी आहे ती. जाऊया पुढे. मच्चित्ता मद्गत प्राण बोधयन्तः परस्परं कथयन्तश्च मानित्यं तुष्यन्ति च रमन्ति च. माझ्या ठिकाणी ज्यांचे चित्त आहे म्हणून जे मद्रूप झाले व माझ्या ठिकाणी ज्यांचे प्राण आहेत म्हणून माझ्याच योगाने जे तृप्त झाले आहेत, असे ते ज्ञानी परस्परांना माझ्याविषयी ज्ञान देत आणि नित्य माझ्या गुणांचे वर्णन करीत समाधान पावतात व आनंदात मग्न होतात. अंतःकरणाने ते माझे स्वरूप बनून त्यांचे प्राण माझ्याच स्वरूपानुभवाने तृप्त झालेले असतात व अशा स्थितीत बोधाच्या भुलीमुळे जन्म मरणाला विसरतात. मग त्या ज्ञानाच्या मदाने प्रश्नोत्तर रूप चर्चेच्या आनंदात प्रेमाने नाचतात. आता ते एकमेकास ज्ञानच देतात व घेतात. ज्याप्रमाणे जवळ असणारी दोन तळी उसळली असता त्यांचे पाणी उसळून एकमेकात मिसळते, अशा स्थितीत लाटात लाटांचीच घरे होतात. त्याप्रमाणे भक्तांना भक्त मिळाले असता आनंदाच्या लाटांची वेणी गुंफली जाते. अशा स्थितीत बोध बोधानेच बोधाचे अलंकार मिरवतो. ज्याप्रमाणे सूर्याने सूर्याला ओवाळावे किंवा चंद्राने चंद्राला आलिंगन द्यावे, अथवा सारख्या योग्यतेचे दोन प्रवाह एका ठिकाणी येऊन मिळावेत, प्रयागास जसा गंगा व यमुना यांचा संगम होतो, तसा तेथे म्हणजे भक्ताला भक्त जेव्हा भेटतात तेथे एक ऐक्यरसाचा संगम होतो व त्या ऐक्यरसाच्या पुरावर अष्टसात्विक भावांचे पुराण तरते. ते भक्त संवादरूपी चव्हाट्यावरचे गणपती झाले. तेव्हा त्या ब्रह्मसुखाच्या उत्कर्षाने ते देहरूप गावाबाहेर पळून येऊन देहात तादात्म्य टाकून माझे सुख मिळाल्यामुळे प्राप्त झालेल्या तृप्तीच्या उद्गाराने गर्जना करावयास लागतात. गुरु व शिष्य हे उपदेशाकरिता एकांत स्थली जाऊन तेथे ज्या एक अक्षराचा ओम संज्ञक ब्रह्माचा उपदेश करतात, तोच उपदेश ते महात्मे मेघांच्या गडगडाटाप्रमाणे तिन्ही लोकांमध्ये जिकडे तिकडे गर्जना करून सांगतात. ज्याप्रमाणे पूर्ण उमललेली कमळाची कळी ही आपल्या आत असलेल्या सुवासास दाबून ठेवू शकत नाही, तर ती राजास अथवा गरिबास सुवासाची सारखीच मेजवानी देते. त्याप्रमाणेच हे भक्त सर्व जगात माझे वर्णन करीत असतात व वर्णन करण्याच्या आनंदाने वर्णन करण्याचे विसरतात व त्या विसरामध्ये अंगाने व जीवाने विरतात. याप्रमाणे ज्यांनी माझे पूर्ण सुख आपलेसे करून घेतले आहे, त्यांना अशा प्रेमाच्या उत्कर्षात दिवस अथवा रात्र याचे भान राहिलेले नसते. चित्ते मीची जहाले मियांची प्राणे धाले, जीवो मरो विसरले बोधाची या भुली. मगतया बोधाचे नी माझे नाचती संवाद सुखांची भोजे. आता एकमेका घे पे दिजे बोधची वरी, जैशी जवळिकेची सरोवरे उचंबळली या कालवती परस्परे. मग तरंगासी धवळारे तरंगची होती, तैसी येर येरांची ये मिळणी पडत आनंद कल्लोळांची वेणी. तेथ बोध बोधाची लेणी बोधेची मिरवी,
जैसे सूर्ये सूर्या ते ओवाळिले, ती चंद्रे चंद्रम्याक्षे मदिदले, ना तरी सरिसेनी पाडे मिनले, दोन्ही ओघ तैसे प्रयाग होत सामरस्याचे रस्याचे, वरी ओसाण तरत सात्विकांचे, ते संवाद पथींचे गणेश जाहले, तेव्हा तया महासुखाचे निभरे, धावोनी देहाची ये गावा बाहेरे, मिया धाले तेणे उद्गारे, लागती गाजो, पै गुरु शिष्यांचा एकांती, जे अक्षरा एकाची वदंती, ते मेघाची या परी त्रिजगती, गर्जती सैंघ, जैसी कमळ कळिका जालेपणे, हृदयींची या मकरंदा ते राखो नेणे, दे राया रंका पारणे आमोदाचे, तैसे निमाते विश्वी कथित, कथितेनी तोषे कथू विसरत, मग तया विसरा माझी विरत, अंगे जीवे ऐसे प्रेमाची ने बहुसवपणे, नाही राती दिवो जाणणे, केले माझे सुख अव्यंगवाणे, आपण पेयाजी. छान वाचलं. बघूया आता. आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषो निमज द्यावे, पसाय दान हे, जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पढो, मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो, प्राणिजात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवर्त भूमंडळी, भेट तू भूता चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव, बोलते जे अर्णव, पियुषांचे चंद्रमेजे अलांछन, मार्तंडचे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन, सोय रे होतो किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होवो नीतिही लोकी, भजिजो आदिपुरुषी, अखंडित आणि ग्रंथोपजीविये, विशेषी लोकी दृष्टादृष्ट विजये, हो आवेजी येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दानप सावो, येणे वरे ज्ञान देवो, सुखिया झाला, सुखिया झाला, सुखिया झाला. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते, पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.